रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये सध्या एक विदारक पण वेगळं चित्र पाहायला मिळतंय। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता कोकणातील हॉटेल व्यवसायावर झालाय। कमर्शियल गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानं खेडमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आता चक्क चुली पेटवल्या गेल्यात। खेडमधील अत्यंत लोकप्रिय असलेल्या विजय उपाहारगृह म्हणजेच पेठे हॉटेल, जिथे पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते, तिथे आता गॅस अभावी चुलीवर स्वयंपाक केला जातोय। गॅसचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्यानं हॉटेल मालकांनी पारंपरिक चुली आणि इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार घेतलाय। आखाती युद्धाची ही झळ थेट कोकणच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली असून गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल मालक आणि कर्मचारी हवालदिल झाले आहेत। पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी ही तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र ही परिस्थिती नेमकी कधी सुधारणार असा चिंतेचा प्रश्न आता संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित केला जातोय। हा पर्याय 40 वर्षापूर्वीचा आता ह्याला पर्याय काय नाही। 2 शिडी पेटवलेल्या आहेत आणि चहासाठी आम्ही जे इंडक्शन म्हणतात तशी इलेक्ट्रिक शिडी वापरतो आम्ही। गॅस नाही ते आता आम्ही माझा मुलगा गेलेला आहे पुण्याला, तो डिझेल भट्टी आणि अजून इंडक्शन आणायला गेलेला आहे। तो आला तर आम्ही बिन गॅसचे काम करू शकू।